नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज माझी या निमित्तानं आपल्या पुढे भूमिका आहे की गेल्या वेळी आपल्याला देखील माहिती आहे की काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठं भगवं वादळ आलंय. गेले 13 महिने त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषण करतायत आणि या सरकारच्या विरोधात लढा देत आहेत. या सरकारला जागेवरती आणण्यासाठी त्या ठिकाणी अहोरात्र स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी सरकारला घाम फोडण्याचं काम करतायत. आणि एका बाजूला ह्या सरकारने त्या ठिकाणी सनदशील मार्गाने उपोषणाला बसलेल्या लोकांवरती त्या ठिकाणी लाठीचार्ज केला, गोळीबार केला आणि ते आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी सगळ्या समाजानं ते आंदोलन मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभा केलं आणि त्या आंदोलनाला थोड्याफार प्रमाणामध्ये यश आलं. परंतु आज देखील मनोजदादा जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे यश येत नाही. मी आज आपल्या सगळ्याच्या साक्षीनं त्या ठिकाणी त्या दिवशी मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना देखील भेटून त्या ठिकाणी त्यांच्या भूमिकेशी सहमत असून उद्याच्या काळामध्ये आपल्याला मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या ज्या मागण्या आहेत त्याला संपूर्णपणे पाठिंबा माझा त्या ठिकाणी जाहीर करतो. आणि मी आपल्याला साक्षीने शब्द देतो, उद्या निवडून आल्यानंतर विधानसभेमध्ये पहिलं भाषण हे मराठा आरक्षणासाठी त्या ठिकाणी केलं जाईल. सिद्धार्थ खरात. अभिजित पाटील माडा साहेब, मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी सदनामध्ये आलो त्या दिवशी पायरीला नतमस्तक होऊन आज आत आलो. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की उजळावा आलो वाटा, खरा खोटा निवाडा, बोलविले बोलो धनी विठ्ठल सदन्या. या उक्तीप्रमाणे भविष्याच्या वाटा उजळवण्यासाठी, महाराष्ट्राला प्रगतीच्या वाट्यावर नेण्यासाठी, इथं सत्याची बाजू मांडण्यासाठी आलो. मी आपल्या या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आहेत. मराठा आरक्षणावरती गेले कित्येक दिवस अजून देखील आंदोलनाची 25 तारीख त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील साहेबांनी दिली, तर त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावी. ही अभिभाषणामध्ये नव्हती. धनगर समाज, लिंगायत समाज, महादेव कोळी समाज, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा जातनिहाय जनगणना करून हा प्रश्न निकाली काढावा